महाराष्ट्र मित्रांनो, मी आता स्टे पूर्ण करायला आलो आहे. आताच डिनर घेतला. डिनरमध्ये पण मी 4 एगचा आमलेट आणि अननस खाल्लं, कारण मी कंट्रोलवर आहे आणि माझं बरोबर आता प्रॉपर 69.20 kg एवढं बॉडी वेट आहे माझं. उद्या होईल, उद्यापर्यंत माझं बॉडी वेट परफेक्ट. कारण फर्स्ट टाईम माझं लाईफमध्ये झालेलं आहे की 4 दिवसांमध्ये मी राईस लोड नाही केला बॉडीमध्ये. कधी वेट होतं आणि राईस लोड करेन असं झालं आहे. आणि तुमच्या आशीर्वादाने एवढं शक्य झालं. मी 23वरून डायरेक्ट 69ला आलो. आता माझा हाय 69.500 बॉडी वेट. चलो स्टेपअप करते पूर्ण आज. 1.5 ते 2 किलोमीटर मी चालेन, कारण लंच केलं की हे होतं, कन्वर्ट होत नाही बॉडीमध्ये तो. चलो मी मार्केटमध्ये आलो आहे. स्टेपअप पूर्ण झाला. मार्केटवरून आता राऊंड मारेन 2 किलोमीटर 1.5 किलोमीटर मारेन. चलो दाखल. करतोय मार्केटमध्ये. तिथं मार्केटमध्ये एक लॉन्च होता वडापावचा. रोहित शर्मा, विराट कोहली. मित्रांनो, आणि 1 किलोमीटर पूर्ण कंप्लीट झालेलं आहे आमचं वॉकिंगचं. कारण कधी पण डिनर करत असाल तर लवकर करायचं आणि थोडं वॉकिंग केलं पाहिजे. आणि उद्या आम्ही 5:30ला नाशिकला जाणार आहोत. लवकर. माझं प्रवास कसं आहे, दिवा टू डोंबिवली, डोंबिवलीवरून बाईकने भिवंडीला जाणार. तिथून आमची 4 व्हीलर आहे डायरेक्ट नाशिक. ट्रेनचा प्रवास नाही. मस्त आरामात जायचं आणि वेट झालं की एकदम मस्त खायचं. कधी वेट होतं असं झालं. पण मित्रांनो, माझं न्यूट्रिशन बसवणारे सर आहेत, त्यांनी चांगलं बसवलं न्यूट्रिशन. कारण 4 किलो कमी केलं वेट. माझी बॉडी अजून काही वाटत नाही की थकले असं. माझं प्रोटीन इंटेक 200 होतं. कार्ब्स कमी होतं आणि वॉटर कंट्रोल होता. मित्रांनो, खरं तुम्हाला वॉटर कंट्रोल करत असाल, वेट कमी करत असाल तर वॉटरमध्ये आपण पाण्यामध्ये इलेक्ट्रॉ यूज केलं पाहिजे. कारण तुमचा क्रॅम्पपासून पण लांब ठेवतो. तुम्ही पण हे करा. कारण मी 3 दिवस तेच केलं, कंट्रोल करत होतो. तर मी माझ्या वॉटर इंटेकमध्ये इलेक्ट्रॉ यूज करत होतो. त्याने माझं इंटेक चांगलं आणि क्रॅम्पपासून म्हणजे मला असं हेल्दी वाटतं. 4 किलो करणं खाऊचं काम नाही मित्रांनो, कारण माझा फॅट इतका नाही आहे. मला मसल मास आहे, त्यामुळे होत नव्हतं. कारण 2 दिवस होत नव्हतं. आजच्या 2 दिवसांनी मला खूप फरक वाटला. कधी पण हे करताना डायरेक्ट वॉटर इंटेक कमी करू नका. तर मी सांगितलं तसंच करा, नक्की तुम्हाला रिझल्ट भेटेल. चलो दौडते हे, चालते हे. जस्ट आताच घरी पोचलो आणि 1.5 किलोमीटर प्लस मी वॉक केलं आताच. आणि मेडिकलमधून हे उद्या मी मँगो टँक आणलं आहे उद्यासाठी. तर म्हणजे कटोर आहे, तर थोडा प्यायला बरं गाडीतून जाताना जरा हे भारी वाटेल, तोंडाला चव. चलो लेट्स गो. उद्या भेटू आपण.
तुम्हाला नाशिकचं सर्व दाखवेन. नाशिकला प्रवास कसा झाला, माझी जर्नी कशी कशी होणार आहे ते दाखवेन तुम्हाला. चलो शुभरात्री.